धडाकेबाज लेग स्पिनर आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्यांच्या विभक्त राहत असलेल्या पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या संयुक्त याचिकेला मुंबई कौटुंबिक न्यायालयाने शुक्रवारी मान्यता दिली। हिंदू विवाह कायद्याअंतर्गत घटस्फोटापूर्वी बंधनकारक असलेला 6 महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि विभक्त राहत असलेली त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी केलेली मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य केली। तसेच या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचेही आदेश मुंबई कौटुंबिक न्यायालयाने दिले होते। त्यानुसार गुरुवारी कौटुंबिक न्यायालयात त्या दोघांच्याही अर्जावर तातडीने सुनावणी झाली आणि न्यायालयाने दोघांच्याही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेला मान्यता दिली। क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री गेल्या 2.5-3 वर्षापासून विभक्त राहत होते। पोटगी देण्याच्या वादावरून दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करताना झालेल्या संमतीच्या अटींचे पालन झाले आहेत। ह्या सर्व अटी आणि शर्ती नियम मान्य झाल्यानंतर बुधवारी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या अध्यक्षतेखाली दोघांच्याही अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते। तसेच युजवेंद्र चहल हा आगामी IPL मध्ये खेळणार असल्याने काही काळ तो सुनावणीसाठी हजर राहू शकत नव्हता। त्यामुळे त्याला टेन्शन फ्री IPL खेळता यावे याचा विचार करून त्यांच्या परस्पर संमतीने दाखल केलेल्या घटस्फोट अर्जावर गुरुवारीच सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई कौटुंबिक न्यायालयाने दिले। क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा विवाह 2020 मध्ये झाला आणि अवघ्या 2 वर्षातच 2022 मध्ये ते वेगळे झाले। त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी संयुक्त अर्ज दाखल केला आणि कूलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती। कौटुंबिक न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी बंधनकारक कूलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची मागणी नाकारली। चहल आणि धनश्री यांच्यातील संमतीच्या अटींचे अंशतः पालन झाल्याने मुंबई कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला। युजवेंद्र चहल यांनी धनश्रीला 4,75,00,000 रुपये अंतिम पोटगी म्हणून द्यायचे आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 2,40,00,000 रुपये दिले आहेत, असेही कुटुंब न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे। कौटुंबिक न्यायालयाने विवाह समुपदेशकाच्या अहवालाचाही दाखला दिला। त्यात मध्यस्थीच्या प्रयत्नांचे केवळ अंशतः पालन झाल्याचे म्हटले होते, परंतु उच्च न्यायालयाने संमतीच्या अटींचे पालन केले आहेत असे नमूद केले आहे। तसेच घटस्फोटांचा आदेश मिळाल्यानंतरच कायमस्वरूपी पोटगीचा दुसरा हप्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे या खटल्याची वस्तुस्थिती पाहता याचिका न स्वीकारण्याचे कोणतेही कारण आढळून येत नसल्याचे न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना स्पष्ट केले होते। त्यामुळे दोन्ही पक्षांच्या संमतीने घटस्फोट झाल्याची घोषणा कुटुंब न्यायालयाने दिली आहेत। यावरून चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट झाला असे न्यायालयाने मान्य केले आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।